नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉग मध्ये। 4-5 दिवस झाले तेव्हापासून मी लॉंग व्हिडिओ टाकलंच नव्हता, त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। तर झालं कसं होतं, गावाकडून माझे सासरे आले होते, तर त्याच्या समोर आहे ना मी असं सगळं काही शूट करत नाही। आणि शॉर्ट व्हिडिओचं कसं आपण किचन मधलं घेतलं किंवा बाहेरचं काही करतोय ते घेतलं तर होऊन जाते, पण त्याच्या समोर मी असा कॅमेरा लावू शकत नाही किंवा बोलू पण नाही शकत, मला ते जमतच नाही पहिल्यापासून। आणि त्याला पण प्रश्न पडेल की ही काय करते म्हणून, अजून मला असं वाटतं की त्याला माहिती नसेल, आणि माहिती पण असेल तर काय माहिती त्याने मला काही बोलले नाही, पण मला नको वाटतं तसं करायला। तर ते जास्त दिवस आमच्याकडे राहत नाही, म्हणजे 8 दिवस किंवा 4 दिवस राहिले आणि रिटर्न गावाला जातात। कसं गावाकडे मोकळं वातावरण असतो किंवा त्याला फिरायची सवय असते, त्याचे सगळे फ्रेंड वगैरे असतात तर त्याच्याकडे बसतात। इथे कसं कोणीच नाही, दिवसभर फक्त मी एकटी राहते घरात, आणि आपण काय बडबड करायचं। आणि राजूचे पप्पा ऑफिसला चालले जातात, राजू स्कूलला चालले जाते, मग ते इतके बोर होतात ना खूप जास्त, आणि टीव्ही तरी किती बघणार, म्हणून ते सारखं म्हणजे गावाकडे चालले जातात। की माझ्या राजूला इतके बाबा पाहिजे ना, त्याला असं वाटतं की दादाने इथंच थांबायला पाहिजे, पण त्याचं जमत नाही, आणि त्याला म्हणजे जमतच नाही ते, म्हणून ते गावाकडे जातात। आणि माझे जे दीर आहेत ना, त्याची 2 मुली आहेत, खूप छोट्या आहेत त्याला पण सांभाळावं लागतात, ते शेतात कामं करतात। मग हे जर घरी राहिले माझे सासरे, त्याने जर सांभाळलं तरच ते शेतात जाऊ शकतात, इतके लहान लेकरूला ते शेतात घेऊन जाऊ शकत नाही, म्हणून त्याला ना तिथंच म्हणजे बरं पडतं। म्हणून ते 8-10 दिवस राहिले की चालले जातात। तुम्ही मागं पण बोलले होते की ताई तुझे सासरे दाखव, तर मागं मी दाखवलेला आहे, आणि आता पण एखादा शॉर्ट व्हिडिओ मध्ये असेल, लॉंग तर मी घेतलंच नाही, किंवा मी त्याच्या समोर कसं कॅमेरा लावायचं, मोठे माणसं आहेत आपले आणि आपण तसं नाही करू शकत, म्हणून मी काही घेतलं नाही। पण एखाद्या वेळेस नक्कीच मी तुम्हाला दाखवेल। माझी पूर्ण फॅमिली तर नेहमी मी तुम्हाला दाखवत असते, पण त्याला मी पहिले जो माझं मागचं चॅनल होतं ना त्याच्यावर दाखवलेलं होतं, पण परत मी तुम्हाला दाखवेल। आणि ते आताच गेले, म्हणजे राजूचे पप्पा त्याला सोडायला गेलेत, तोपर्यंत म्हटलं एक छोटीशी क्लिप पण घेते, म्हणजे तुमच्यासोबत बोलून घेते, आणि त्याच्यानंतर जे काही माझी रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी शेअर करतच असते। पण कधी कधी असं वाटतंय की जर समोर आपण बोललोय तर मग असं वाटतंय की आपण समोरच बसून बोलतोय की काय, असं होतंय, म्हणून मला थोडस तरी असं मी बोलत असते। तर चला आता जे काही माझी रुटीन आहे ना दिवसभरची, ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आज तर ते दोघं बापले कायला सुट्टी आहे, ते घरीच आहे, आणि बाहेर जायचं तर प्रश्नच नाहीये, इतकी जागेतलं मी तुमच्यासोबत शेअर करत असते जे काही माझी रुटीन असते। तर चला, राहा कंटिन्यू ब्लॉग मध्ये। माझं तर आवरून झालं होतं, म्हटलं चला लगेच इथं देवपूजा सुद्धा करून घेते, आणि देवपूजा झाली का मग सगळे कामं आवरल्यासारखं वाटते। आता सकाळचं ना म्हणजे त्याला जायचं होतं, तेव्हा मला नाश्ता किंवा चहा पाणी हे सगळं करून दिलं मी, आणि त्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली। आता मला तुम्ही म्हणतात की ताई लवकर देवपूजा करून घेत जा, त्याच्यानंतर नाश्ता किंवा चहा वगैरे करत जा, पण ताई माझं एकच म्हणणं आहे की समोरचा माणूस जर तसंच जात असेल, म्हणजे त्यानं चहा नाश्ता त्याचं काहीच झालं नाही ना, आपण देवपूजा करतोय, तासभर देवाजवळ बसतोय, आणि माणूस एक म्हणजे त्याच्या पोटात काहीच नाहीये, तो तसंच निघून जातोय, तर ते बरं आहे का? मला असं वाटते की आपण देवपूजा करायला पाहिजे, त्याचं पण एक टायमिंग असतो, किंवा घरची कामं किंवा जे महत्त्वाचं आपल्याला वाटतंय ना सकाळचं ते केल्यावर आपण जर देवपूजा केली तरी काय हरकत नाही, देवाला पण ते सगळं दिसतं, आपण काही ते चुकीचं करत नाही, मला तर तसंच वाटतंय। म्हणून मी पहिले ना जर उशीर होत असेल तर ते कामं करून घेते, आणि त्याच्यानंतर देवपूजा करत असते, एवढंच माझं म्हणणं आहे। आता तुम्ही म्हटलेलं काही चुकीचं नाहीये, सकाळची देवपूजा करणं खूप चांगली असते, पण कधी कधी ना आपल्याला हे पण विचार करावा लागते की समोरचा माणूस जर तसं चालले गेलंय तर आपल्याला कसं वाटेल नंतर। मला तसलं तर जमत नाही, म्हणून मी थोडंसं उशिरा करते। तर असो, इथे देवपूजा सुद्धा करून घेतली, त्याच्यानंतर जेवण सुद्धा बनवायचं होतं मला, तेही बनवून घेतलं, मस्त चपात्या आणि टमाट्याची चटणी मी केली होती। आजचं माझं जेवण खूप साधं होतं, खूप म्हणजे 2-3 दिवसानं नुसतंच ते पातळ भाजी खाऊन पण कंटाळा आलेला, म्हटलं चला काहीतरी आंबट बनवते, ते छान लागतं खायला। आणि जेवायला काय आम्ही आता आज तिघच होतो, नाही तर 2-3 दिवसापासून सगळेच होते, तर जेवायची वेगळीच मजा असते, किंवा कोणी सोबत राहिले तर एक एक्स्ट्राचा आपल्याला जातोय, आणि जर दोघंच राहिलं तर इतकं जात नाही। पण असं इथं मस्त सगळ्यांनी जेवण केलं, आणि त्याच्यानंतर आम्हाला आता बाहेर जायचं होतं। ऊन इतकं आहे ना तर नको वाटतं बाहेर जायला, पण बाहेरचे कामं पण आपली करणं खूप गरजेचे असतात। तर राजूला पहिले स्कूलमध्ये सोडायचं होतं, आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे जाणार होतो, तरी ते ना पटकन आवरलं। आणि राजूची ना 1:30 वाजता स्कूल आहे आता, एक्झाममुळे खूप म्हणजे टायमिंग चेंज झालंय, टायमिंग असं असतो ना
खूप जाम असं कडक ऊन असतं दुपारचं ना, खरंच खूप जास्त ऊन लागते आणि आपल्यालाच नाही तर लेकरायला पण तसंच त्रास होतोय. पण काय करताय, एक्झाम चालू आहे तर मग पाठवावंच लागते. तर राजूला स्कूलमध्ये सोडून दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही तसंच टी व्ही सेंटरला गेलो होतो. तिथे मला काही अस्तर वगैरे घ्यायचे होते किंवा ब्लाऊज पीस घ्यायचे होते. ते इथं म्हटलं चला घेऊन टाकते आणि मग ब्लाऊज पण मला शिवायचं होतं. तर मला तुम्ही म्हणताय ना ताई मशीनवर बसू नको, तर मी ना ह्या वेळेस मोटर लावणार आहे. मोटरवर शिवलं तर काय हरकत नाही, तसं आपण शिवू शकतो आणि माझ्याकडं ऑप्शन आहे म्हणून मी शिवते. नाहीतर मी बाहेर टाकलं असतं. पण बाहेरचं कसं, कधी देताय, काय देताय, अजून कसं शिवतात, हे पण आपल्याला प्रश्न पडतोय आता. आणि मी काय एवढी फॅशन डिझायनर किंवा एवढी मोठी टेलर नाहीये, तरी पण आहे ना मला माझं ब्लाऊज इतकं परफेक्ट येतोय ना, तर मी जसं लागतंय ना मला तसं मी शिवू शकते. आणि दुसऱ्यानं शिवलेलं मला काही व्यवस्थित बसत नाही किंवा मला त्याच्यामध्ये जमत नाही, म्हणून मी स्वतःच शिवते आणि स्वतः माझ्या हाताचं शिवलेलंच मला आवडते. तर असं कोणाकोणासोबत तसं होतं मला नक्कीच सांगा. बऱ्याचशा ताईंचं मी ऐकलेलं आहे की त्याच्यासोबत पण असंच होतंय. माझ्यासोबत तर नेहमी तसंच होतंय. मला स्वतःचं ब्लाऊज शिवलेलंच आवडतंय आणि त्याच्यामध्येच मला चांगलं वाटते. तर असो त्यानं सगळं सामान जे काही मला घ्यायचं होतं ते घेतलं आणि घरी आले. आता ना जे काही भाज्या वगैरे आणले होते म्हणजे भाजीपालासुद्धा आम्ही घ्यायला गेलो होतो. कसं एकदा बाहेर पडलो की सगळे कामं झालेच पाहिजे असं मी ठरवून जात असते. कितीही उशीर झालं तरी चालतंय. तरी त्याने जे काही भाजीपाला आणायचं होतं ते आणलं आणि मग आता व्यवस्थित भरून ठेवायचं होतं. पहिले भाज्या सगळे स्वच्छ केल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता हे ना फ्रीज कंटेनर मी आणलेले आहेत, पण त्याच्यामध्ये ना नुसतं पाव किलो भाजी बसते, जास्त भाजी बसत नाही. आणि मी भेंडी 1 किलो आणली. म्हटलं हे कसं त्याच्यामध्ये बसणार? तिन्ही कंटेनर भरले तरी तो म्हणजे बसत नाहीये. म्हटलं चला म्हणजे आपण जर पाव किलो भाजी आणली तर ती बसू शकते, पण इतक्या भाज्या बसू शकत नाही किंवा कट करून ठेवले तर बसतात. तर आपलं हे पहिलंच जे माझे टोकरे आहेत ना त्याच्यामध्येच मी भरून ठेवत असते आणि आता जे काही करायची होती मला ती साईडला काढायची होती. आता कसं पहिले नाही हे अशा टोकऱ्यामध्ये मी ठेवायची फ्रीजमध्ये, पण काय होतं इतकी जागा लागून जाते ना त्याला, तर फ्रीजमध्ये दुसरं ठेवायला जागाच नसते. आणि हे छोटे छोटे कंटेनर आहे ना ते ना मस्त बसून जातात. 6 पीस आहेत ते व्यवस्थित बसतात. एकच याच्यामध्ये बसून जातात आणि व्यवस्थित पण राहते. भाजी वगैरे पण सांडत नाही किंवा खराब पण होत नाही किंवा फ्रीजचा त्याला वास सुद्धा लागत नाही. मस्त भाज्या राहतात. म्हणून मी ते घेतले होते आणि अजून मला घ्यायचे 6 मी घेतले, अजून 6 घेतले की बरोबर सगळ्या भाज्या आपल्या बसून जातात. तर इथे सगळं काही माझं आता भाजीचं काम झालं होतं. म्हटलं चला आता घरात एकदा झाडू मारून घेते. झाडू मारून झालं की मग संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवायचं होतं. दिवस कुठे जातं ना ते कळतच नाही. किती मोठा दिवस आहे तो उन्हाळ्यात, तरी पण आपला दिवस आपल्याला कमी पडते. तरी ते ना मला तुळससुद्धा लावायची होती. एकादश होती म्हटलं चला लगेच लावून घेते. आणि मी पहिले मंजूर टाकले होते पण ते काही उगलेच नाही. जास्त कडक ऊन आहे आणि जास्त कडक ऊन जर चटके बसले तर ते उगत नाही वाटतं. म्हणून मी रोप आणलं होतं, मस्त लावून घेतलं. त्याच्यानंतर आता देवपूजासुद्धा करून घेतली आणि आता संध्याकाळचं जेवण जरा लवकर मला बनवून घ्यायचं होतं. कसं माझ्याकडे माझे भाऊ, माझे सासरे, आता आम्ही किती 6 जण झालं होतं. 6 जणांचं मला जेवण बनवायचं होतं. म्हटलं चला सगळं पटापट बनवून घेते. तरी ते ना मला शेवग्याची शेंगा करायची होती. आता मी वरण, भात, चपाती करणार होते. पण आमच्या घरात असं आहे, ती एकाला आवडते तर दुसऱ्याला आवडत नाही, दुसऱ्याला आवडते तर तिसऱ्याला आवडत नाही, असं होतंय. म्हणून त्याच्यापेक्षा म्हटलं चला एकदम अशी रस्स्याची भाजी करते, सगळेच जेवून घेतात, तसं मला टेन्शनच राहत नाही. तरी ते लगेच वाटण भाजायला घेतलं. म्हटलं चला पटकन भाजून घेते आणि एका साईडला पाणीसुद्धा तापायला ठेवलं. आता पाणी संध्याकाळचं मी का तापवते ते पण तुम्हाला सांगते. आता माझे सासरे गेले होते वाट लावायला बोलले की म्हणतात की तिथून आल्यावर आंघोळ करायलाच पाहिजे. आता याच्यावर माझा काही विश्वास बसत नाही. तसलं असेल काहीतरी. जिवंत माणूस राहिलं की आपण किती त्याला प्रेमानं बोलतो, किती म्हणजे आदर करतोय, ते पण दुसऱ्याचं म्हणजे इतकं हे करतात. आणि मग तो गेलं की आपण लगेच तिथून आल्यावर आंघोळ करायचं असं तसं. पण सगळ्यांचं तसं म्हणणं असतं, म्हणून आहे ना मी पण पाणी ठेवलं होतं त्याच्यासाठी. म्हटलं चला ते पण आंघोळ करून घेणार, माझंही जेवण बनवून होऊन जाणार. तरी त्यानं लगेच माझं वाटण सुद्धा भाजून झाला होता. कांदा, मिरची, अजून हरभऱ्याची डाळ, भरपूर काही मी या वाटणमध्ये घेत असते आणि खरंच खूप छान लागते. अशा पद्धतीने जर बनवली तर, ग्रेव्हीमध्ये बनवली तर तितकी छान लागत नाही, पण अशा काळ्या मसाल्यामध्ये मस्त लागते. तर इथे लगेच म्हटलं चला हे पण करून घेते. आणि आता ना गॅसचं किती प्रॉब्लेम चालू आहे, खूपच जास्त. माझं गॅस मला असं वाटते की आता 2-3 दिवस जाईल मला आणि नंतर संपेल. आमचं कार्ड पण नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतोय. आता ते पण बनवायला टाकलंय, होईलच आत, नाही तर उद्या 2 दिवसात आमचं ते कंप्लीट होऊन जाणार. त्याच्यानंतर आम्ही पण सिलेंडर घेणार. आता मला असं वाटतं की गावाकडे जाण्याची वेळ येते की काय, भेटतच नाहीये. किती दिवसानं आम्ही बघतोय आणि मला जास्तीत जास्त गॅस 2 महिन्याच्या वरती जात नाही. आता आम्ही 3
तिघच आहे, तरी पण त्याच्यावर पाणी वगैरे तापवणं हे सगळ्या काही गोष्टी असल्या की मग 2 महिने जातात. तुम्हाला किती दिवस जातात नक्कीच मला सांगा. तर इथे ना भाजीसुद्धा बनवून झाली होती, चपात्यासुद्धा बनवून घेतल्या. आता जेवायचं होतं. भात, भेंडीची भाजी हे सगळं काही मी बनवलेलं होतं. म्हटलं चला आता सगळेच आले होते आणि जेवायचं पण होतं. आता सगळ्याच क्लिप आपल्याला घेता येत नाही. म्हणून जितकं झालं तितकं मी घेत असते. तर इथे ना लगेच सगळे जेवण पुढे नेलंय आणि सगळ्यांची ताटंसुद्धा मी लावून घेतले होते. तर चला आता ब्लॉग शेअर मी इथंच करते. भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर चला बाय.